नेवासा तालुक्यातील महिलेवर अत्याचार, न्यायासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण। माळी चिंचोरा येथील रहिवासी रेणुका भाऊसाहेब मतकर यांनी आपल्यावर झालेल्या अन्याय व अत्याचाराविरोधात पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना निवेदन दिले आहे। यात योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी फिर्यादी रेणुका मतकर यांनी दिलेल्या अर्जात नमूद केलेले आहे की त्यांचे लग्न नवनाथ बापूराव नजन यांच्यासोबत 2015 मध्ये झाले असून त्यांना 2 मुले आहेत। लग्नानंतर पती व नातेवाईकांकडून त्यांच्यावर मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला। रेणुका मतकर यांनी आपल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की पती जालिंदर रामभाऊ भूमकर, सासरे रामभाऊ दशरथ भूमकर, सासूबाई केशरबाई रामभाऊ भूमकर तसेच गावातील चंदा नामदेव पुंड व कविता तांबे यांनी मिळून वारंवार छळ केला। पतीने दुसरा बेकायदेशीर विवाह केल्याची तक्रारीत नमूद केले आहे। तक्रारकर्त्यांच्या मागण्यानुसार आरोपीकडून त्यांची बदनामी करण्याची व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे। तसेच 27 मे 2015 रोजी मौजे माळी चिंचोरा येथे त्यांना बळजबरीने विषारी औषध पाजले गेले, सामूहिक मारहाण करण्यात आली आणि 5 ग्रॅमचे मंगळसूत्र व 15,000 रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला। या सर्व प्रकरणात पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने अखेर रेणुका मतकर यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे। रेणुका भाऊसाहेब मतकर, मी माळी चिंचोरामध्ये राहत होते आणि माझं जालिंदर रामभाऊ भूमकर याच्या सोबत 8 वर्षाचं रिलेशन होतं। तर त्यांनी मला लग्नाचं म्हणजे आमचं प्रेम होतं, तो मला म्हटलं आपण लग्न करू। त्याने मला त्याच्या बहिणीने त्यांनी घरी घेऊन गेले, ते वर्षभर त्यांनी मला घरात ठेवलं। त्यानंतर त्यांनी मला त्याची बहीण काय म्हणे, डिवोर्स घे तेव्हा आपण लग्न करू, तुझं कोर्टात लग्न करून देतो म्हणे आम्ही। तर आपण कायद्याने लग्न करू म्हणे, तुझं अगोदर डिवोर्स घे। माझ्या 2 मुलं आहे, मला माझी ते मुलं पण सोडायला त्यांनी लावलं मला, त्याच्या बहिणीने स्वतः लावलं। त्याची आई काय म्हणे, तू साऱ्या गावाचे पोरं काढून आणशील, माझा मुलगा काय सांभाळणार नाही, ते मुलं तुझ्या नवऱ्याकडे सोड। तर मला त्यांनी डिवोर्स घ्यायला लावला, डिवोर्स घेतला, मी लेकरं सोडले, डिवोर्स पेपर आले माझे। नंतर त्यांनी मला हाणलं मारलं, त्यांनी त्याच्या बहिणीकडे मी जायचे ना, मला ते नेऊन घातला त्यांनी मला इथून। मला बराच वेळा त्यांनी हाणून मारून बाहेर नेऊन सोडायचा प्रयत्न केला, पुण्याला सोड, इकडे सोड। तर पुण्याला सोडल्याच्या नंतर मी परत स्वतःहून त्याच्या घरी आले। तर त्यांनी तिघांनी, त्याच्या बहिणीने, त्याची बहीण चंदा नामदेव पुंड, नंतर त्याची ती दुसरी 2 नंबरची बहीण कविता तांबे, त्याची आई केसरबाई भूमकर यांनी तिघांनी, आणि तो पण होता जालिंदर भूमकर यांनी ते जबरदस्तीने जेव्हा त्याच्या घरात घुसायचा प्रयत्न केला, ते म्हणे तू काय लग्न करून आली म्हणे आमच्या घरामध्ये। तर मग त्यांनी मला औषधाची बाटली, ते माझ्याकडे मी अगोदर म्हणायची मी औषध घेईन, मी स्वतःहून मरण, तू जर मला घरात नाही घेतलं तर तेव्हा तो मला काय म्हटलं, तुला औषधच द्यायचं ना, येऊ पण पिणार आहे तेव्हा पण तुझ्यावरच येणार आहे, तूच म्हणते सगळ्याला तू पेली औषध। तर मग त्यांनी स्वतःहून मला म्हणे पी म्हणे औषध, त्यांनी पाजलं मला तिघांनी धरून औषध पाजलं। नंतर मग गेट लावून घेतला आणि सगळे घरात जाऊन बसले। जेव्हा मी पोलिसांकडे गेले, पोलीस काय म्हटले, तू स्वतःहून औषध पेशील म्हणे, जाधव पोलीस मला म्हटले, तू औषध पेशील आणि तू आमच्याकडे येशील म्हणे, जाय म्हणे निघून। तर नंतर मी जबाब द्यायला गेलो, पोलिसांनी माझा जबाब नाही घेतला आणि ते म्हणे सिव्हिलला जाय म्हणे। सिव्हिलला गेले मी, तर सिव्हिलचे पोलीस मला काय म्हटले, ते सिव्हिलचे डॉक्टर सॉरी ते कट करून टाकले, पोलीस मला म्हटले पाजलं। त्याच्यानंतर थांबा ना मध्ये गेले, त्याने औषध पाजल्यानंतर दवाखान्यातून सुट्टी झाल्यावर तिथं गेले, तर पोलिसांनी माझा जबाब घेतला आणि ते म्हणते तुझ्या बरोबर कोणी, माझ्या बरोबर कोणी नसताना त्यांनी मला तिथून हाकलून दिलं, म्हणजे तू एकटीच आहे, तू जाय म्हणे कोर्टामध्ये जाय, जाधव पोलीस ते सगळे म्हणले तू कोर्टामध्ये जाय। तर मग मी कोर्टामध्ये, माझ्याकडे काही पैसे नव्हते, काही नव्हतं, मग मी बऱ्याच वेळा इथं DSP ऑफिसला पण आले, तर ते काय म्हणले सांगू आम्ही फोन करून, कोणीच लक्ष नाही दिलं। त्यानंतर मग मी घरामध्ये आम्ही तिथं लग्न केलं, ते कोणालाच माहिती नाही आम्ही लग्न केल्याचं। त्यांनी मला परत भांडणं केले, माझ्या बरोबर घरातून काढून दिलं मला। नंतर त्यांनी 1 लेकराची आई आता सध्या घरामध्ये घेऊन आलेला आहे आणि तिथं मी गेले ना, त्याने जेव्हा मला कळलं त्यांनी बायको केली दुसरी, मी तिथं स्वतः गेले, तर तो मला काय म्हटला, ती जी बाई आणली का ती म्हणली तुझा नवरा नाही, तू चल म्हणे। तिने मला हाणलं, माझा मोबाईल हिसकून घेतला, 5 ग्रॅमचं गळ्यातलं मंगळसूत्र पण तिने माझं हिसकून घेतलं। आणि जेव्हा मी पोलीस स्टेशनला गेले, तर पोलीस म्हणे तू रोज एक नवरा करशील म्हणे, तू काही इथं यायचं नाही, तू तुझ्या पद्धतीने निघून जाय म्हणे। तर मग मी डायरेक्ट DSP ऑफिसला अर्ज केला, आमरण उपोषण जे होईल ते होईल, मग मी अर्ज केला तर मी आज उपोषणाला आले, त्याच्यातून मला न्याय मिळावा, जे काय होईल ते मरण होऊ नये तर जगणं होत, त्या भाडकावला आतमध्ये घातलंच पाहिजे, त्यासाठी मी माझा जीव पण द्यायला तयार आहे, पण त्यांनी फक्त मला याच्यातून न्याय मिळवून द्यावा।